नमस्कार, मी सुरेखा. हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत नीम साबण. कडुलिंबापासून बनवलेला हा घरगुती साबण. खूप सोपा आहे, बजेट फ्रेंडली आहे आणि खूप उपयुक्त आहे. कडुलिंब हा किती गुणकारी आहे हे आपल्याला कुणाला नवीन माहिती करायची गरज नाहीये. सगळ्यांनाच माहिती आहे की कडुलिंब खूप गुणकारी आहे. मग आता त्यापासून साबण बनवणार म्हटल्यावरती तो किती छान असणार ना? मग यासाठी साहित्य लागणार आहेत कडुलिंबाचं पावडर. हे तुम्ही मार्केटमध्ये ऑनलाईन अवेलेबल आहे ते देखील आणू शकताय किंवा माझ्यासारखंच कडुलिंबाचा पाला आणून स्वच्छ धुवून वाळवून त्याचं देखील पावडर करू शकताय. मी तसंच केलेलं आहे. बेसन हे विकत आणायचं नाहीये. घरी दळलेलं बेसन असेल तर ते जास्त उपयुक्त असेल आहे. शिवाय इथे आपल्याला लागणार आहे आंबे हळद. खूप सोप्या पद्धतीने आपण हे साबण घरच्या घरी बनवणार आहोत. कडुलिंब हे स्किन क्लीन ठेवायला मदत करतं. ॲक्ने असतील, पिंपल्स असतील, तर त्याचे जे बॅक्टेरियाज आहेत, ते कमी करायला मदत करतं. बेसन एक्सेस ऑइल म्हणजे अति जास्त चेहऱ्यावरती ऑइल येत असेल, तेलकट त्वचा असेल, तर ते कमी करण्यासाठी मदत करतं आणि धूळ स्वच्छ करायला मदत करतं. चेहऱ्यावरती जी घाण असेल आहे, डर्ट असेल आहे, इम्प्युरिटी असेल आहे, ती कमी करतं. हळद स्किनला नॅचरल ग्लो देण्यासाठी ओळखली जाते. तर मग आता ती कशी करायची ते बघूया. सर्वात आधी मी इथे एका बाउलमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपण इथे साबण वितळायला ठेवणार आहोत. तर मी इथे ग्लिसरीन सोप बेस वापरलेला आहे. ग्लिसरीन सोप बेस पॅराबिन फ्री असतो. खूप छान सोप बेस आहे. ट्रान्सपरंट सोप बेस येतो हा ऑनलाईन मिळतो. तुम्ही मागवू शकताय. बरं, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन रेसिपीज आणि रेमेडीज आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर मग कसा साबण बनवलाय आपण तो बघूया. इथे मी सोप बेसचे छोटे छोटे पीसेस केलेले आहे आणि त्याला एका भांड्यामध्ये डबल बॉयलर मेथडने वितळवून घेते आहे. त्यामध्येच मी इथे कडुलिंबाची पावडर 1 चमचा घालते आणि 1 चमचा इथे बेसन टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मी इथे आंबे हळद घातलेली आहे. हे सगळं आपण छान मिक्स करून घेतो आहे. यामध्येच मी एक विटॅमिन ई कॅप्सूल टाकलेली आहे आणि हे छान मिक्स करून वितळून घेऊन आपण याला सोप मोल्डमध्ये टाकतोय. हे बघा, अशा पद्धतीने. आणि ही प्रोसेस जरा लवकर करायची आहे, कारण जर आपण याला वाट पाहिली तर ते लगेच साबण सेट व्हायला तयार होतो. त्यामुळे ते पटापट मी सोप मोल्डमध्ये टाकून घेतलेली आहे. ही अर्ध्या तासामध्ये फ्रीजमध्ये सेट होते. पण मी इथे नॉर्मल रूम टेम्परेचरवरती हिला सेट केलेली आहे, तर 4-5 तास याला साधारण लागतील. मी इथे 5 तासानंतर बघा साबण किती छान तयार झालेली आहे. डिमोल्ड केल्यानंतर ती दिसते ना मार्केटसारखी. बघा, किती छान आहे. आता हा आपला नीम सोप तयार झालेला आहे. सोप बेस नाही, सॉरी. आता याला चेहऱ्यावरती किंवा बॉडीवरती लावण्याआधी तुम्ही पहिल्यांदा पॅच टेस्ट नक्की करा. कुणाची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर त्रास होऊ शकतो. शक्यता कमी आहे, पण तरी सुद्धा पॅच टेस्ट मस्ट आहे. बरं, आता असेच नॅचरल स्किन केअर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पिंपल्ससाठी, ऑइली स्किनसाठी हा सोप खूप छान इफेक्ट करतो. रिझल्ट खूप छान आहेत. हे बघा, मी इथे दाखवतेय. सोप फोम खूप छान करतोय बघा. छान मार्केटसारखा त्याला फोम येतो आहे आणि त्याचा रिझल्ट बघा. टॅनिंग बऱ्यापैकी कमी झालेली आहे. नियमित वापराने तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. सोप बनवा, वापरा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. भेटूया तर मग अशाच नवनवीन रेसिपीज आणि रेमेडीज आपल्या चॅनलवरती येत असतात. परत घेऊन येते एक नवीन रेसिपी किंवा रेमेडी. ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यांचे मनापासून आभार. आणि व्हिडिओ जर उपयुक्त वाटत असेल, थोडा जरी आवडला असेल, तर एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत, मैत्रिणींसोबत, बहिणींसोबत याला शेअर करायला विसरू नका. ही DIY रेसिपी कुणासाठी तरी बिझनेस आयडिया होऊ शकते आणि कुणासाठी तरी DIY रेमेडी होऊ शकते, जी खूप कारगर असेल. तेव्हा नक्की शेअर करा. भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओसोबत.